राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे। मात्र यानंतर ठाकरे गटामध्ये प्रचंड नाराजी असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार माजी मंत्री अर्जुन खोतकर आहेत। भाऊ, शिंदे साहेबांना पुरस्कार जाहीर झाला आणि काल त्यांचा सत्कारही झाला, काय प्रतिक्रिया? माननीय शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत। या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली हे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काल बोलून दाखवलं की मी धन्य आहे की हा महादजी पुरस्कार मला या ठिकाणी दिला। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक शॉक दिल्यामुळं कदाचित त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे ते हे पचवू शकत नाही। अशा प्रकारचा त्यांचा हा जो पुरस्कार मिळतो, त्यांचा मान सन्मान होतो, ते पचवू शकत नाही। ही मळमळ त्यांनी शॉक दिल्याची। संजय राऊतांनी असं बोललेलं आहे की ते शिंदे वेगळे होते आणि हे शिंदे वेगळे आहे। नेमकं या दोन शिंदे मधलं साम्य काय आहे हे आम्हाला शोधावं लागेल। नाही बघा, महादजी शिंदेचा प्रश्नच नाही। एक मोठं व्यक्तिमत्व, समाजाला, देशाला, राज्याला निश्चितपणे आदर्शवत नेतृत्व, पण तो माननीय एकनाथ शिंदेचं सुद्धा कर्तृत्व फार छोटं नाही। त्यांनी स्वकर्तृत्वावर अशा पद्धतीनं सर्व हे उभा केलं आणि तुम्हाला जे शॉक दिलेत ना, तो शॉक देणारा एकमेव नेता होता तो एकनाथ शिंदे। त्यामुळं तुमचं संतुलन बिघडू शकतं। शरद पवारांनी या सोहळ्याला जाणं टाळलं पाहिजे होतं असं संजय राऊत म्हणतायत। नाही, असं कसं होईल? शरद पवार का त्यांच्या बोलण्यावर चालतात का? ते बोलतील तसे शरद पवारांनी करावं का? शरद पवार एक कृषीतुल्य व्यक्तिमत्व आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात। शरद पवार हा एक भाग वेगळा आहे आणि शिवसेना उभाटा ही वेगळी आहे। दोघांचेही ध्येय धोरणं वेगळे आहेत। म्हणजे असं काही युती झाल्यानंतर ठरलं का की शरद पवार साहेबांनी यांच्या बोलण्यावर चालावं म्हणून? हे तरी त्यांच्या बोलण्यावर चालतील का? अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। त्यानंतर शिवसेनेतून सुद्धा आता संजय राऊत यांच्यावरती पलटवार व्हायला सुरुवात झालेली आहे। राजकारणातील शकुनी म्हणजे संजय राऊत अशा प्रकारची टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली। आणि बरोबर आहे, एवढ्या खालच्या स्तराला कधी महाराष्ट्र गेला नाही। महाराष्ट्र हा सुसंस्कृत माणसाचा महाराष्ट्र आहे। चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणण्याचा हा महाराष्ट्र आहे। साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पुरस्कार मिळाल्यानंतर टीकाटिपी करणं हे मी पहिल्यांदाच पाहतो। मला असं वाटतं की अशा लोकांचा हेट केला पाहिजे। यामध्ये महत्वाचं म्हणजे ठाकरे मध्ये जी फूट पडली त्याला एकमेव संजय राऊत कारणीभूत असल्याचंही सुद्धा शिरसाट म्हणतायत। आणि आता या सर्वच गोष्टीला, पक्ष फुटण्यापासून तर या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। त्यामुळं काय त्यांच्यावर मी बोलणं एवढा मोठा माणूस नाही मी। उद्या राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय। हो, आता मी सांगतो की आता तिकडं कोणी थांबायलाच तयार नाही। उलट पक्ष आम्ही थोडेसे ब्रेक लावलेले आहेत, आम्ही थोडं थांबवलेलं आहे। नाहीतर संपूर्ण उभाटा काही जर 2-4 लोक सोडले तर मर्जी व्हायला तयार आहे। अजून काही धक्के आता बसण्याची शक्यता आहे? 100% धक्क्यावर धक्के, काय रोज धक्के बसतील त्यांना आणि त्यामुळे तर त्यांची मळमळ आहे। परवा दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे। मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर अनेक भेटीगाठी राजकीय झालेल्या आहेत। महापालिका निवडणुकीच्या तोंडावरतीच या भेटीगाठी झालेल्या आहे। तुमचा व्हॅलेंटाईन, राजकीय व्हॅलेंटाईन कोणासोबत साजरा होणार? अरे वा वा, असं काय, आमची महायुती आहे, आता काय प्रश्नच नाही। सर्व पक्षाचे नेते आम्ही एकत्र आहोत। विधानसभेपासून आम्ही पूर्णपणे एका दिलाने एकत्र झालेलो आहोत। कोणाच्याही मनाबद्दल कोणाविषयी कलमिश नाही आणि आम्ही तिघं एकत्र आहोत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळं आम्ही तिघाचे जमतोय। आता आमचा व्हॅलेंटाईन तिघं येतात, आम्ही एकमेकाशी व्हॅलेंटाईन येतात। महापालिकेची निवडणूक कशी तयारी असेल? 100% इथं शिवसेना आहे। जालन्यामध्ये पहिल्यापासून शिवसेना आहे, तर 100% शिवसेनाच राहील। आम्ही भोकरदरमध्ये थोडीच मागणार आहे, आम्ही परतूरमध्ये थोडीच मागणार आहे, आम्ही बदनापूरमध्ये थोडीच मागणार आहे। तिथं त्यांची आमदार आहेत, तिथं त्यांना प्राधान्य आहे। हा पक्षाचं धोरण आहे, जिथं जो आमदार आहे त्याला प्राधान्य आहे। खरं तर तुम्ही 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली शिवसेनेतून, त्यापैकी 5 वेळा तुम्ही विजयी झाले आहेत। महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकेल? शिवसेनेचाच, 100% शिवसेनेचा भगवा फडकेल। महापौर कोण असेल पहिला? आता हे काय वारंवार जाहीर करायला होतं, मी नेहमीच जाहीर केलं ना। त्यात काय रोज थोडीच जाहीर करत असतं माणूस, एकदा जाहीर केलं संपला विषय। तर नक्कीच महायुती म्हणून आम्ही तिघेही सोबत आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा महापालिकेवरती फडकणार असल्याचा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.